Hello students, now we start our US lesson number 11, a look inside the body. म्हणजे बघूया शरीराच्या आत. Can you tell why does the chest expand when we breathe in? म्हणजे श्वास घेतल्यानंतर छाती का फुगत असेल? The doctor puts her finger on your wrist to feel your pulse. You too can feel your pulse. What causes this throbbing? म्हणजे डॉक्टर तपासताना मनगटापाशी बोटे टेकवून नाडी पाहतात, तेव्हा तुम्हाला नाडीचे ठोके जाणवतात. नाडीचे ठोके का पडत असतील? इंटरनल ऑर्गन्स. We have many different tasks to do. We use certain specific parts of the body to do them. म्हणजे इंटरनल ऑर्गन म्हणजे आपल्या आतील जे ऑर्गन्स असतात ना, त्याला अंतरेंद्रिय असं म्हणतात. आपल्याला निरनिराळी कामं करायची असतात, ती करण्यासाठी आपण शरीराचे ठराविक भाग वापरतो. आता सी, कॅन यू रिकॉल विच पार्ट ऑफ अवर बॉडी डू वी यूज फॉर द फॉलोइंग? आता सीइंग, वॉकिंग, हिअरिंग, रायटिंग. आता जे खाली या हे दिलेले आहेत, आपल्याला जी ही कामं दिलेली आहेत, सीइंग, वॉकिंग, हिअरिंग, रायटिंग, ते कामं करण्यासाठी आपण कोणत्या आपल्या शरीराचे पार्ट वापरतो ते लिहायचं. सीइंग आईज, वॉकिंग लेग्स, हिअरिंग इयर्स, रायटिंग हँड असं. व्हॉट इज मीन्ड बाय एक्सटर्नल ऑर्गन्स? गिव्ह सम एक्झाम्पल. एक्सटर्नल म्हणजे बाहेरील, इंटरनल म्हणजे आतील. मग व्हॉट इज मीन्ड बाय एक्सटर्नल ऑर्डर? बाह्य अवयव म्हणजे काय आणि त्याची उदाहरणे सांगा. आता बाह्य अवयव म्हणजे बघा, आपले जे बाहेरून दिसतात, आईज, इयर्स, नोज एक्सेट्रा. विच पार्ट्स ऑफ द बॉडी आर कॉल्ड सेन्सरी ऑर्गन्स? व्हाय आर दे कॉल्ड सो? फर्स्ट, व्हॉट इज मीन्ड बाय एक्सटर्नल ऑर्गन्स? म्हणजे बघा, एक्सटर्नल ऑर्गन्स म्हणजे काय? तर द ऑर्गन्स लोकेटेड ऑन द आउटसाइड ऑफ द बॉडी, म्हणजे आपल्या शरीराच्या बाहेरून दिसणारे जे ऑर्गन्स असतात ना, तर द ऑर्गन्स लोकेटेड ऑन द आउटसाइड ऑफ द बॉडी आर कॉल्ड एक्सटर्नल ऑर्गन्स. आणि त्याच्यामध्ये मग आपण हँड्स, लेग्स, हेड काय असेल ते आपले सगळे आईज, इयर्स वगैरे. विच पार्ट ऑफ द बॉडी आर कॉल्ड सेन्सरी ऑर्गन्स? व्हाय आर दे कॉल्ड सो? आता आपले सेन्सरी ऑर्गन्स कोणते आहेत? तर नोज, इयर्स, आईज, टंग अँड स्किन आर देर आर 5 ऑर्गन्स ना, आवर सेन्सरी ऑर्गन्स. With the help of these organs, we are aware of surroundings. Therefore, they are called sensory organs. Okay. आता next बघा. A part of the body that is used to perform a certain function is called an organ. We use our legs to walk. Hence, our legs are our organs for walking. We use our ears for hearing. Hence our ears are the organs of hearing. म्हणजे एखाद्या ठराविक कामासाठी शरीराच्या विशिष्ट भागाला अवयव किंवा इंद्रिय म्हणतात. एखाद्या ठराविक कामासाठी वापरल्या जाणाऱ्या बघा, ए पार्ट ऑफ बॉडी ऑफ दॅट इज यूज टू परफॉर्म सर्टन फंक्शन इज कॉल्ड ॲन ऑर्गन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. अंडरलाईन दिस सेंटेन्स. ओके. वी यूज, आता काय, तर we use legs to walk. Means hence our legs are our organs for walking. Okay. We use our ears for hearing. Hence our ears are the organs for hearing. Next, organs on the outside of our body are our external organs. बघा, जे शरीराच्या बाहेरच्या बाजू आहेत त्यांना बाह्य अवयव म्हणतात, म्हणजेच एक्सटर्नल ऑर्गन्स ऑन द आउटसाइड ऑफ आवर बॉडी
are our external organs. Ears, nose, arms, legs are on the outside of our body, hence they are our external organs. They can be easily seen. म्हणजे बाहेरचे अवयव असतात ते आपल्याला सहज दिसतात. आणि त्यांनाच काय म्हणतात, एक्सटर्नल म्हणजे बाह्य आवरण असं अवयव असं म्हणतात. ऑर्गन्स दॅट मेक us aware of situation around us are called sensory organs. म्हणजे ज्या इंद्रियांच्या मदतीने आपल्याला आजूबाजूची परिस्थितीची जाणीव होते त्याला सेन्सरी ऑर्गन्स म्हणतात. मग त्याच्यामध्ये आपले 5 सेन्सरी ऑर्गन्स आहेत. आईज, इयर्स, नोज, टंग अँड स्किन आर आवर 5 सेन्सरी ऑर्गन्स. ओके, नेक्स्ट. A new term, internal organs. An organ that is situated inside the body, it cannot be seen from the outside. म्हणजे जे अवयव आपल्याला बाहेरून दिसत नाही ते शरीराच्या आत असतात अशा ऑर्गन्सना इंटरनल म्हणजे अंतरेंद्रिय म्हणतात. म्हणजे शरीराच्या आत असणारी इंद्रिय, ही इंद्रिय किंवा हे अवयव आपल्याला दिसत नाहीत. Many functions of the body go on inside the body. A new network of blood vessels is spread throughout the body. Blood flows through them continuously. The air we breathe is carried to all parts of the body through the blood. The food that we eat is digested. These functions are carried out by different organs called internal organs. Let us learn a few things about them. म्हणजे शरीराची अनेक कामे शरीराच्या आतल्या भागातही चालतात. मग रक्तवाहिन्यांचे सर्व जाळे शरीराच्या आत पसरलेले असते. त्यातून सतत रक्त आपलं फिरत असतं. श्वासावाटे आपण हवा शरीरात घेतो, ती रक्तामार्फत संपूर्ण शरीरभर पोचवली जाते. आपण अन्न खातो, त्याचे पचन होते. ही जी कामे असतात ती वेगवेगळी इंद्रिये करत असतात. त्यालाच काय म्हणतात तर इंटरनल ऑर्गन्स. ओके, आता इन धिस लेसन वी सी अ फ्यू थिंग्स अबाउट इंटरनल ऑर्गन्स. म्हणजे आता आपण इंटरनल ऑर्गन्स विषयी थोडंसं ह्या लेसनमध्ये माहिती घेणार आहोत. स्पेशल प्लेस फॉर इंटरनल ऑर्गन्स म्हणजे अंतरेंद्रियांसाठी खास प्लेस. आता सी, कॅन यू टेल? सम बिस्किट्स were put in a glass jar. The jar was then shaken and turned over. What happens to the biscuits? बघा, काचेच्या भरणीत सुट्टी बिस्किटे ठेवून ती जोराने उलटी पालटी केली तर बिस्किटाचे काय होईल? सी हिअर, दाखवले बघा आपल्याला. अ पॅक ऑफ बिस्किट वॉज shaken in the some way. What happens to the biscuits? म्हणजे बिस्किटाचा पुडा जोराने हलवला तर पुड्यातील बिस्किटाचे काय होईल? द बिस्किट इन द जार could break into pieces but not the ones in the pack. Why? भरणीतील बिस्किटे फुटू शकतात पण पुड्यातील बिस्किटे फुटत नाहीत, असे का होते? तर बघा, the organs inside the body that perform certain important bodily functions need to be secure. The structure of our body is such that our internal organs can remain in their places no matter how much we move. There are hollow space for these organs inside the head and the torso. They are called cavities. बघा, the cavity inside the head is called the
क्रॅनियल कॅव्हिटी म्हणजे शरीराच्या आतील महत्त्वाची कामे करणारी इंद्रिय सुरक्षित राहायला हवीत आणि आपण कितीही हालचाल केली तरी ती इंद्रिये आतील इंद्रिये जागच्या जागीच राहावीत अशी शरीराची रचना असते. त्यासाठी डोके आणि आपला टॉर्सो म्हणजे धड याच्या आत पोकळ जागा असते आणि जी पोकळी डोक्याच्या आत असते त्या पोकळीला शिरोपोकळी म्हणतात म्हणजेच क्रॅनियल cavity. The cavity in the torso has three parts. The cavity in the chest is called the thoracic cavity. The cavity inside the abdomen has two parts. They are the abdominal cavity of the pelvic cavity and the pelvic cavity. All the internal organs of the body are situated in these cavities. They are situated in such a way that they will not leave their place and move here and there. बघा की धडाच्या आत असणाऱ्या पोकळीचे 3 भाग पडतात. द कॅव्हिटी इन द टॉर्सो हॅज 3 पार्ट्स. छातीच्या भागात जी पोकळी असते तिला वक्ष पोकळी म्हणतात म्हणजेच थोरॅकिक कॅव्हिटी. आणि पोटाच्या आत भागात जी पोकळी असते इनसाइड द कॅव्हिटी इनसाइड द ॲब्डोमेन पोटाच्या आत असते त्याचे 2 पार्ट असतात. त्याला उदर पोकळी आणि कटी पोकळी म्हणजेच ॲब्डोमायनल कॅव्हिटी आणि पेल्विक कॅव्हिटी म्हणतात. आणि ह्या पोकळ्यांमध्ये शरीरातील सर्व आपले इंद्रिय आतील इंद्रिये असतात. आपली जागा सोडून ती इकडे तिकडे हलणार नाहीत अशी त्यांची रचना असते. आता बघा इकडे दाखवले आपल्याला the cavities in our body. क्रॅनियल इथं असते बघा क्रॅनियल, थोरॅकिक इथं असते, ॲब्डोमायनल अँड पेल्विक कॅव्हिटी इथं असते. ओके. The esophagus means ग्रासनलिका. Can you tell? This man is filling the water from the tap into a drum. The drum is some distance away from the tap. Still the water from the tap is flowing into the drum. Why is this so? बघा की द मॅन ते काय करतायत ते काका समजा म्हणा तुम्ही त्यांना तोटीतून येणारे पाणी पिंपामध्ये भरतायत. तोटीपासून पिंप काही अंतरावर आहे. पाईपमधून भरतात ना. तोटी म्हणजे नळ लावलाय का. तरीही तोटीतून पडणारे पाणी पिंपापर्यंत पोचत आहे. याचे कारण काय असेल बघा. आता वी यूज आवर माउथ टू eat our food. The tongue tells us taste of the food. We chew food with our teeth. As we chew it, our saliva mixes with the food. As a result, the food forms the moist ball. We can easily swallow this ball. This food passes through the throat and eventually enters the stomach. म्हणजे शेजारील आकृतीत बघायचं आता की तोंड आणि जठर ही अंतेंद्रिय आपली दाखवली आहेत. तर ही इंद्रिये अन्नाच्या पचनाचे काम करतात. यापैकी जठर हे उदर पोकळीत असते आणि तोंडातील घास जठरापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या ग्रासनलिका असते ना पोचवण्यासाठी वक्ष पोकळीत एक नळी असते. तिला
ग्रास नलिका किंवा ग्रासिका म्हणजेच काय म्हणतात तिला, ओसोफायगस. ग्रास नलिका म्हणजेच ओसोफायगस म्हणतात. ओके. सी, the organs that bring about the digestion of food are in the abdominal cavity. There is an organ called the stomach which is used to store for a short while the food we have eaten. There is a tube-like part that carries the swallowed food from the throat into the stomach. This part is called esophagus. The wall of the esophagus is flexible. This makes it possible to carry from the throat to stomach easily. The esophagus is also called the gullet. Is situated in the thoracic cavity. बघा, आपण अन्न खाण्यासाठी तोंडाचा वापर करतो. वी यूज आवर माउथ टू ईट आवर फूड. आणि जिभेमुळे आपल्याला अन्नाची चव कळते. तसंच दातांनी आपण अन्न चावतो. चावता चावता त्यात लाळ मिसळते आणि त्यामुळे अन्नाचा ओलसर गोळा तयार होतो आणि तो सहजपणे गिळता यावा. आणि गिळलेला घास ग्रास नलिकेत जातो. आणि ही ग्रास नलिकेची भिंत कशी असते, लवचिक असते. द वॉल ऑफ द ओसोफायगस इज फ्लेक्सिबल. फ्लेक्सिबल म्हणजे लवचिक असते. त्यामुळे अन्नाचा घास काय होतो, ग्रास नलिकेतून जठरापर्यंत सुलभ नेला जातो. द मेक्स इट पॉसिबल टू कॅरी द फूड फ्रॉम द थ्रोट टू द स्टमक इझिली. द ओसोफायगस इज ऑल्सो कॉल्ड द ग्युलेट. म्हणजे ग्रास नलिकेला ग्रासिका किंवा ग्रास नलिका असं म्हणतात. इट इज सिच्युएटेड इन द थायरॉकिक कॅव्हिटी. Use your brain power. The organs which help digest our food are in the abdomen only. The esophagus is in the thoracic cavity. Why? म्हणजे पचनाचे काम करणारी इतर इंद्रिये, आतील इंद्रिये उदरपोकळीमध्ये असतात, पण ओसोफायगस म्हणजेच ग्रास नलिका मात्र वक्षपोकळीतच असते. याचं काय कारण? हाऊ आर द फ्लेक्सिबल वॉल्स ऑफ द ओसोफायगस युजफुल. आणि ग्रास नलिकेच्या लवचिक भिंतीचा उपयोग कोणता? आपण आता लास्ट पेजवर पाहिलं ना. डू यू नो द जर्नी ऑफ फूड इन अवर बॉडी बिगिन्स इन द माउथ. The internal organs in the abdomen help to digest it. The undigested, unwanted part is passed out through the anus in the form of fecus. That is where the journey ends. Food travels through the pipe-like pathway from the mouth to the anus. It is called the alimentary canal. It is about 9 meters long. It is made up of a number of internal organs. The esophagus is a part of the alimentary canal. बघा, द जर्नी ऑफ फूड इन आवर बॉडी बिगन्स इन द माउथ. म्हणजे आपल्या अन्नाचा प्रवास हा तोंडापासून सुरू होतो. उदरपोकळीत आतील ज्या इंद्रिय असतात ना, त्यांच्या मदतीने अन्नाचे पचन होते आणि अन्नातला न पचलेला निरुपयोगी भाग आपल्या अनडायजेस्टेड अनवॉन्टेड पार्ट इज पास थ्रू आउट द ॲनस इन द फॉर्म्स ऑफ
फेकस म्हणजे तो आपल्या शरीराबाहेर फेकला जातो. तिथे शरीरातील अन्नाचा प्रवास संपतो. तोंडापासून आपण तोंडात घास घेतल्यापासून तो आपल्या शरीरातून बाहेर फेकेपर्यंत एका नलिकेच्या मार्गातून हा प्रवास होत असतो. या मार्गाला अन्नमार्ग म्हणतात. आणि या नलिकेसारख्या मार्गाची लांबी सुमारे 9 मीटर असते आणि निरनिराळे आतील इंद्रिये मिळून हा अन्नमार्ग बनतो. आणि या अन्नमार्गाचा ओसोफायगस हा एक पार्ट आहे. ओके. Next, the heart. There is blood in our body. Students, the next part of this lesson and next point, the heart, we see in next video. Bye.